शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1 मे 2026 सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी आज भूम मैदानावर 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण केले। या प्रसंगी जिल्ह्याचे पोलीस गार्डने त्यांना मानवंदना दिली। सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे नेते पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्हा प्रगतीपथावर जाईल अशा अनेक घोषणा, अनेक कामं आणि अनेक विविध समस्या सोडवण्याचे काम सध्या जिल्ह्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ते काम पुढे चालू ठेवण्याची ग्वाही आज जयकुमार गोरे साहेब यांनी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आणि दिमाखात ध्वजारोहण केले आणि परेडचे निरीक्षणही केले। जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। या निमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधवांना सत्यशोधक शंकरराव लिंगे दिनबंधू न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। सोलापूरच्या होम मैदानावर ही परेड आणि यांचं डायरेक्टली ह्यांना पेमेंट जातं नाही। व्यापारी कोणी आहे पासपोर्ट द्या त्याचं बँक अकाउंट जीपीएस लोकेशन त्याच्या फार्मची पूर्ण स्टोरी ते ऑर्गॅनिक पासपोर्ट त्यांनी आदल्या दिवशी फवारणी केली का 5 दिवसांनी सर्टिफाईड गव्हर्नमेंट सर्टिफाईड अक्रेडिशनचं बॉडीमध्ये आहे अभिलाष गोरेजी म्हणून फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड ऑर्गॅनिक शेतकऱ्यांसाठी पासपोर्ट दिले विषमुक्त ऑर्गॅनिक पासपोर्ट विषय दुसरी द्या सर एक अपडेट सर आज याचं प्रॅक्टिकल उद्घाटन होत आहे प्रोफेशनल वर्ष लागली याला टेस्टिंगला तुम्ही ते तुमच्या हस्ते शेतकऱ्याला द्यावा आज जिल्हा पोलीस प्रमुख अतुलजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खास करून ते काम करत असताना एक निसर्गप्रेमी म्हणून काम करतात। खूप मोठी वृक्ष लागवड त्यांच्या कालखंडामध्ये पोलीस प्रशासनाने केली। त्याचसोबत ऑर्गॅनिक शेतीचा प्रयोग खूप मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। ते अनेक पोलीस पाटील असतील, इंजिनियर्स असतील, अनेक लोक या ठिकाणी या ऑर्गॅनिक शेती करतात आणि
त्या माध्यमातून त्यांच्या मालाला बाजारपेठ पण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खास करून आज बघतो सोलापूर शहरामध्ये एक पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप आहे आणि त्या ठिकाणी ऑर्गॅनिक सगळ्या भाज्या आणि फळं या ठिकाणी मिळतात आणि खूप चांगली मेसेज, विषमुक्त शेतीचा एक मेसेज या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या उपक्रमाचं खूप कौतुक आहे. शहरवासियांना माझी मनापासून विनंती आहे की ऑर्गॅनिक भाज्या असतील किंवा फळं असतील हे या ठिकाणाहून आपण विकत घ्यावीत आणि विषमुक्त शेतीला खूप मोठं प्राधान्य या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून देऊया. पुन्हा एकदा मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा आणि शहरवासियांना विनम्र निवेदन आहे की आपण आपलं जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला आपल्या आरोग्याचा विसर पडतो. अशा वेळी खऱ्या अर्थानं आता देशामध्ये जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण ज्या वेगानं वाढतंय या परिस्थितीमध्ये त्याला कारण काय आहेत, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की शेतीवर मारलं जाणारं औषधाचा मारा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यातून कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसतं. पण एक ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून यावर मात करण्याची खूप चांगली संधी या निमित्तानं असते आणि ती त्याचा खऱ्या अर्थानं ते पुरस्कर्ते सन्माननीय अतुल कुलकर्णी जे आमचे पोलीस अधीक्षक आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत आणि त्यांना सोबत साथ देणारे आमचे शेतकरी बांधव यांच्या सोबत आपण राहावं आणि इथून या ऑर्गॅनिक ज्या वस्तू आहेत त्या आपण खरेदी कराव्या.